मित्रांनो 137 रुपयाचा स्टॉक, 170 रुपयाचं टार्गेट, 24% पोटेन्शियल टार्गेटचा स्टॉक तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. नमस्कार, मी मनोज कवडे, तुमचं स्वागत आहे SMK फायनान्शियल सर्व्हिसेसच्या एज्युकेशन चॅनलवरती. आज आपण एक फंडामेंटली स्टॉक बघणार आहोत जो स्ट्रॉंग आहे. एंजल वनच्या रिसर्च टीमनी हा स्टॉक रिकमेंड केलेला आहे. JTKT हा स्टॉक आहे. तुम्हाला हा स्टॉक माहिती नसेल तर आपण आज याची माहिती करून घेऊया. अगदी 137 रुपयाला या स्टॉकची करंट प्राईस चाललेली आहे. आजच 3 सप्टेंबरला मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. 3 सप्टेंबरलाच हा स्टॉक दिलेला आहे. 170 रुपयाचं पोटेन्शियल टार्गेट दिलेलं आहे. मित्रांनो लॉंग टर्मसाठी टार्गेट आहे. अगदी दिवाळीतच होईल असं नाही आहे, पण 6 महिने वर्षभराच्या कालावधीत 24%चा गेन हा स्टॉक देऊ शकतो. कारण की हा स्टॉक हा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला सर्व करतो, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. या ठिकाणी बघूया आपण की हे मेजर OEM आहे ही कंपनी. कारण की OEM म्हणजे काय, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर. ज्या टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा अशा ज्या कंपन्या तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, त्याच्यानंतर टोयोटा तुम्हाला दिसते, होंडा दिसते तुम्हाला. ओके, अशा मोठ्या कंपन्यांना त्यांचे जे काय ओरिजिनल इक्विपमेंट्स लागतात गाडीमध्ये, त्यांच्या व्हेकल्समध्ये, ती मॅन्युफॅक्चर करून देणारी कंपनी JTKT नावाची कंपनी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, बरोबर आहे. तर मित्रांनो या कंपनीमध्ये तुम्हाला फक्त 137 रुपयाचा स्टॉक आजच्या रेटला बाय करायचा आहे आणि 170 रुपये टार्गेट घ्यायचं आहे. त्याचं कारण काय आहे ते तुम्हाला मी सांगतो की आता GST परत कमी होणार आहे वाहनांवरचा आणि त्याचं डिमांड वाढणार आहे. डिमांड वाढल्यामुळं या कंपन्यांना देखील काम मिळणार आहे मित्रांनो. आणि याचा रेव्हेन्यू आपण बघूया. 2023मध्ये त्यांचा रेव्हेन्यू होता 2073 करोड रुपये. तो 2024मध्ये 2200 करोड झालेला आहे. 25मध्ये एस्टिमेटेड 2399 करोड आहे. आणि FY 26 आणि 27मध्ये सुद्धा त्यांनी एस्टिमेटेड वाढवून दिलेला आहे. रेव्हेन्यू ग्रोथ जर बघायला गेलो तर आपण तो या ठिकाणी वाढला आहे आणि पुढं देखील तो कमी जास्त होऊन वाढतोच आहे, बरोबर आहे. थोडंसं लॉंग टर्म विचार केला तर कंपनी चांगली दिसते मित्रांनो. रिपोर्टप्रमाणे हा रिपोर्ट तुम्हाला पण वाचायला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, रेव्हेन्यू कमी जास्त होत राहील, बट पॅट प्रॉफिट आफ्टर टॅक्स काय कंपनीचा बघूया आपण. 80 करोड रुपये इथं कमवले होते, इथं 107 करोड कमवलेत, म्हणजे 80पेक्षा 100 जास्त आहेत. कंपनी पैसे जास्त कमवते. FY 25मध्ये तो थोडा अवरेज होतोय 75 करोड रुपये. पण तुम्ही FY 26 आणि 27चं जर इस्टिमेट बघितलं तर 90 आणि 135 करोडचं प्रॉफिट आफ्टर टॅक्स तुम्हाला दिसतो मित्रांनो. कंपनी प्रॉफिटमध्ये जात आहे असं दिसताना स्टॉक वाढतात मित्रांनो. म्हणून तुम्हाला आधीच त्याला पिक करून ठेवायचं असतं मित्रांनो. तर हा जो स्टॉक आहे हा तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये घेता येणार आहे. त्याचं कारण काय तुम्हाला मी मोठं कारण सांगितले की हा ओरिजिनल काय आहे, इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर आहे, ज्याला OEM असं म्हणतात. रिपोर्ट तुम्हीही वाचा आणि या स्टॉकवर तुम्ही काय करू शकता, काम करू शकता. तुम्ही तुमच्या रिस्क रिवॉर्ड रेशोप्रमाणे काम करा मित्रांनो. मी कुठलंही रिकमेंडेशन तुम्हाला देत नाही आहे. मी तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन देतो आहे की एंजल वनने दिलेला हा रिपोर्ट आहे या स्टॉकवरती. तर तुम्ही याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर मला खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा. मी तुम्हाला हा रिपोर्ट पाठवून देईन. थँक्यू व्हेरी मच.